ऐका हो ऐका विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही 10वी 12वी आणि पदवी पर्यंत शिकताना तुमच्या आयुष्यातील किमान 22 ते 23 वर्ष शिक्षणासाठी घालवता. एवढे शिकूनही जर तुम्हाला नोकरी लागली नसेल किंवा लागत नसेल तर मग एवढं शिकलात कशाला? मग तुमच्यात आणि तुमच्या शेतात किंवा घरी काम करणाऱ्या मजुरामध्ये आणि तुमच्यामध्ये काय फरक बदलवू शकतो तुमच्या गरिबीची स्थिती आणि आयुष्याचा विस्तार? टेंटर करून बघा, पटलं तर लावा, नाहीतर राहू द्या. गुड मॉर्निंग स्टुडंट्स, ऑल ऑफ यू. आज आपण विषय गणित याचा व्हिडिओ भाग आज आपण घेणार आहोत. चौथा प्रकरण आहे नफा तोटा. याचा बेसिक चालू होता आपला बेसिक कन्सेप्ट जो आपण आज घेणार होतो. नफा तोटामध्ये व्हिडिओ भाग चौथा आहे. याच्यामधला आपला चालू होता 29 सूत्र आपण पाहणार होतो. त्यापैकी 20 सूत्र आपण पाहिलेले आहे व्हिडिओ भाग 3 मध्ये. आता आपण व्हिडिओ भाग 4 मध्ये ते राहिलेले 7 सूत्र आपण आज बघणार आहोत आणि बेसिक तुम्हाला कळून जाणार आहेत की काय बेसिक आहे बुवा. ओके, तर बघा 21 सूत्र आहे. काय सूत्र म्हणते? छापील किंमत बरोबर खरेदी किंमत गुणिला 100 छेदात 100 वजा टक्के सूट. जर तुम्हाला टक्के सूट दिलेली असेल आणि खरेदी किंमत दिलेली असेल आणि तुम्हाला विचारला असेल की छापील किंमत काय बा, तर हा सूत्र वापरायचा आहे. बघा एक उदाहरण देतो जेणेकरून समजणार तुम्हाला. एखाद्या वस्तूवर 10% सूट दिली व खरेदी किंमत 500 रुपये आहे तर त्या वस्तूची छापील किंमत किती आहे? मग सूत्रात वापर हे करू आपण. बघा एक वस्तू आहे त्यावर 10% तुम्हाला काय दिलेली आहे? सूट दिलेली आहे आणि खरेदी किंमत तिची किती आहे? 500 रुपयामध्ये तुम्ही ते खरेदी केलेलं आहे. म्हणजे समोरच्या विकणारा जो आहे तो 500 रुपयामध्ये विकणार आहे. पण त्या वस्तूची जे छापील किंमत होती म्हणजे दुकानदाराने जी छापील किंमत ठेवली होती, जी किंमत ठेवली होती ते लेबल लावून, तर ती किती होती ते आपल्याला काढायचं आहे. त्यावर तुम्हाला 10% सूट दिली तर छापील किंमत निश्चितच असणार. कारण सूट असली तर याचा अर्थ छापील किंमत असतेच. छापील किंमत असली म्हणजेच काय? सूट असतेच. तर बघा 500 गुणिला 100 छेदात 100 मायनस 10%. ओके, बरोबर किती होणार बघा? छेदात होणार 90, वर होणार आहेत बघा 500 आणि 100 जसे तसे एक कटला आणि किती होणार आहेत? 5000 छेदात 9. ओके, आता 5 नाम 45. 45शी 5 हे 5 घेतले, 5 नाम 45 हे घेतले, परत 5 नाम 45, 5 नाम 45, 5 नाम 45, 5 नाम 45. म्हणजेच किती आलेलं आहे तुमचं उत्तर? 555.555. हे काय? तर त्या वस्तूची काय होती? छापील किंमत होती. अलग लक्षात? त्या दुकानदाराने 555 रुपये एवढी किंमत त्या वस्तूची ठेवली होती. तेव्हा त्याने काय केली? आपल्याला छापील किंमत ठेवली होती. पण आपण काय केलेलं आहे? ती 500 रुपयामध्ये घेतलेली आहे. याचा अर्थ त्यावर आपल्याला 10% सूट मिळालेली आहे. म्हणजे 10% सूट म्हणजेच किती? तर बघा 555.555 मायनस जर तुम्ही 500 केले तर 55.555 एवढी रुपये काय होणार? ते 10% सूट आहे. एवढे रुपये काय होणार? तुम्हाला सूट दिली जाणार आहे. अलग लक्षात? पुढचा सूत्र बघू. बघा पुढचा एक सूत्र आहे, सूत्र क्रमांक 22. हे लक्षात आला का? छापील किंमत सूट दिलेली असेल आणि खरेदी किंमत दिलेली असेल मग काय करायचं? हा सूत्र लावायचा आहे. काय करायचं? टक्क्यातून वजा करायची आहे सूट आणि सूट आहे याचा अर्थ काय होणार? नफा तर होणार नाही. जर नफा असता तरी आपण प्लस केला असता. अलग लक्षात? बघा आता दुसरा जो सूत्र आहे, दुसरा जो सूत्र आहे ते कसं सोडवायचं बघा. काय म्हणते 22? छापील किंमत बरोबर खरेदी किंमत. छापील किंमत बरोबर खरेदी किंमत गुणिला 100 अधिक टक्के नफा. काय म्हणते? अधिक टक्के नफा छेदात 100 वजा सूट. काय म्हणते? छेदात 100 वजा टक्के सूट. आता ह्या सूत्र आपण शॉर्टकटमध्ये कसं लिहिणार? जर लिहायचं म्हटलं तर काय करणार आपण? PP म्हणजेच काय? प्रिंटेड प्राइस CP गुणिला 100 प्लस टक्के प्रॉफिटचा F घेऊ आपण, P घेऊ, छेदात 100 वजा टक्के डिस्काउंटचा D घेऊ. ओके, अलग लक्षात? असं आपण शॉर्टकटमध्ये हा सूत्राला लिहू शकतो. आता
याच्यामध्ये प्रश्न कसा निर्माण होणार आहे बघा. तुम्हाला काय काय देणार यामध्ये, जेणेकरून बघा तुम्हाला इथं हे देणार आहेत बघा. एका दुकानदाराने 1000 रुपयाची वस्तू खरेदी केली. काय म्हणते? एका दुकानदाराने 1000 रुपयाची वस्तू काय केलेली आहेत? खरेदी केलेली आहेत. म्हणजेच काय, CP दिलेला आहे. 1000 रुपयाची वस्तू खरेदी केलेली आहेत व नफा मिळाला त्याला 20%. 20% काय झालेला आहे? त्याला नफा मिळालेला आहे, म्हणजेच प्रॉफिट मिळालेला आहे. आणि सूट मिळाली त्याला 50%. काय म्हणते? 50% त्याला काय मिळालेली आहे? सूट मिळालेली आहे, डिस्काउंट मिळालेला आहे. तर छापील किंमत किती आहे? तर प्रिंटेड प्राइस म्हणजेच काय, त्या दुकानदाराने लेबल लावून किंमत लिहिलेली होती, ती किंमत किती आहे ते काढा. प्रश्न समजला का तुम्हाला? बघा, प्रश्न जर समजला तर आपण सोडू शकतो. बघा प्रश्न समजला तर असे प्रश्न विदाऊट सूत्राने आपण सोडू शकतो. बघा काय, छापील किंमत बरोबर खरेदी किंमत गुणिला टक्के प्लस टक्के नफा छेदात 100, 100 अधिक टक्के नफा छेदात 100 वजा टक्के सूट. आता बघा काय म्हणते, एका दुकानदार आहेत, त्याने काय केलेलं आहे? एक वस्तू खरेदी केली बा 1000 रुपयात. मग 1000 रुपये लिहिलेले आहेत. 1000 रुपयात ती वस्तू खरेदी केली. पण काय झालेलं आहे की ती वस्तू त्याने खरेदी केली तर त्याला 20% नफा मिळालेला आहे. किती टक्के? 20% नफा. म्हणजेच किती? तर त्याला 100 अधिक 20 म्हणजेच 120. ओके. आणि त्यावर 100% नफा मिळालेला आहे. आणि ती वस्तू जर 1000 रुपयात खरेदी केली आणि त्याला सूट किती मिळालेली आहे? जर 1000 रुपयामध्ये त्याने खरेदी केली तर त्याला 50 रुपये त्याला काय मिळालेली आहे? सूट मिळालेली आहे. ओके, हे झाली सूत्राची मांडणी. तर छापील किंमत म्हणजेच प्रिंटेड प्राइस किती आहे? त्या दुकानदाराने जेव्हा तो वस्तू विकू लागला होता तेव्हा त्याने काय किंमत ठेवली होती ते लेबल लावून, ती आपल्याला काढायची आहे. तर मग काय करायचं आहे? 50, 100 मधून 50 गेले, 50 छेदात 1000 गुणिला आणि 100 अधिक 20. का? कारण इथं काय नफा आहे म्हणून. नफा असला तर काय होते? प्लस होते. आणि जर सूट किंवा तोटा असेल तर काय होते? मायनस होते. मग 120 लिहून टाका. 1 1 कटला, 5 1 5, 5 2 10, हे 200, 12 2 24 आणि हे 2 शून्य देऊन टाका याच्यावर. म्हणजेच 2400 रुपये काय ठेवली होती? त्याची किंमत ठेवलेली होती. छापील किंमत म्हणजेच लेबल लावला होता त्यांनी, एक चिठ्ठी लावली होती दुकानदाराने की 24 रुपयात ही वस्तू विकण्यात येणार आहेत बा, 2400 रुपयात. ओके. मग त्यावर काय झालेलं आहे? तर त्यावर आपण गेलो दुकानदाराजवळ. मग त्याने काय लिहिलं आहे की ही वस्तू 2400 रुपयावाली आहेत, पण तुम्ही जर घेणार तर तुम्हाला 50% डिस्काउंट मिळणार आहे. म्हणजेच याचा अर्धा, म्हणजेच 2400चे अर्धे. मग किती होणार 2400चे अर्धे? तर बघा, बे का बे, बे दोन्ही 4, म्हणजेच किती होणार? 1200 रुपये. 1200 रुपये होणार 2400चे अर्धे. आलं का लक्षात? आता 50% आपल्याला काय भेटलेला आहे? डिस्काउंट भेटलेला आहे. पण नफा किती उरला आपल्याला? नफा किती उरलेला आहे? तर बघा, ती वस्तू आणली 1000 रुपयात. ओके, खरेदी करून. मग बघा, डिस्काउंट आणि नफा याच्यात फरक असते. ओके, डिस्काउंट कशावर असते? जेव्हा एखादी वस्तू समजा मी 100 रुपयात आणली आणि जर मला ती 100 रुपयात आणली आणि मला ती 100 रुपयातच विकायची आहे, तेव्हाच मला काय मिळणार आहे? एक वस्तू मी आणली समजा 90 रुपयात आणि मला त्यावर 10 रुपये मला नफा पाहिजे, तर मी ती वस्तू 100 रुपयात, मी तुम्हाला नफा आणि सूट यामध्ये फरक सांगतो बघा. एक वस्तू मी 100 रुपयात आणलेली आहे, 90 रुपयात आणलेली आहे, ती वस्तू मला 10 रुपयावर त्या नफा भेटणार आहे. 10 रुपये नफा भेटला मला. 100 रुपयात ती वस्तू आणलेली, 90 रुपयात ती वस्तू आणलेली आहे. 10 रुपये मला नफा पाहिजे. मग मी कितीला विकणार? 100 रुपयाला विकणार. पण 100 रुपयाला कोणी घेणार नाही. त्यांना ती वस्तू माहिती आहे कशी आहे, तर ती घेणार नाही. मग काय करणार मी? तर मी काय करणार? ती वस्तूची किंमत काय करणार? मी 120 करून टाकणार. 100 नसून मी काय करणार? 120 करणार. आणि मग मी मार्केटमध्ये ठेवणार. मग लोकांना काय म्हणणार? मी ही वस्तू बा 120 रुपयाची आहे, पण तुम्ही जर घेणार तर तुम्हाला 100 रुपयात लावणार. म्हणजेच तुम्हाला 20 रुपये काय देणार? मी सूट देणार. सूट त्यांना 20 रुपये मिळालेली आहेत. मग त्यांनी 100 रुपयात ती विकली माझी. तशी विकणार होती का? नाही, पण 100 रुपयात विकली. कारण त्यांना माहिती आहे 20% बा आपल्याला 20 रुपये आपल्याला नफा सूट मिळत आहे. 100 रुपयात आपण घेऊन टाकू. 100 रुपयात नेली म्हणजेच माझा नफा किती झालेला आहे? माझा नफा झालेला आहे 10 रुपये. कारण मी 90 रुपयात आणली होती, विकली किती? 100 रुपयात विकली. अलग लक्षात. आणि 120 रुपये काय केली होती? त्याची छापील किंमत ठेवली होती. कारण मला तशी तर मी जर विकायला गेलो असतो तर माझी विकली असती का? नाही. तेव्हा मला काय केलं असतं? मी 100 रुपये न ठेवता मी किती ठेवली? 120. तर जे 120 ठेवली हे काय आहे?
मी किंमत ठेवलेली आहे, प्रिंटेड प्राइस ठेवलेला आहे 120, पण मला खरं विकायचं कितीत होता, 100 रुपयात विकायचा होता, पण कोणी घेणार नव्हता, म्हणून मी काय केलेलं आहे 120 किंमत ठेवली होती. 20 रुपये त्याला डिस्काउंट दिले बा. मग मला किती भेटले, 100 रुपये भेटले आणि मी आणली होती 90 रुपयात. म्हणजेच माझा नफा किती झालेला आहे, 10 रुपये मला भेटले. तर माझा नफा आला का? नफा आणि सूट याच्यामध्ये तुम्हाला अंतर कळलेलं आहे का या उदाहरणावरून? ओके, बघा आता त्याचप्रमाणे मी काय केलं होतं बघा, तुम्हाला इथं कन्फ्यूज होऊ नये म्हणून मी सांगितलेलं आहे. बघा, जर 50% सूट दिली म्हणजेच आपल्याला कितीत पळायला पाहिजे, ती 1200 रुपयात. ओके, 1200 रुपयात. पण जेव्हा आपण जे विकली, जेव्हा समोरच्याकडून आपण खरेदी केली, ही जेव्हा आपण विकली 50% सूट देऊन विकली म्हणजेच 1200 रुपये मिळालेले. आता ती वस्तू आणली कितीत, आपल्याला 100 रुपयात खरेदी केली आणि किंमत किती, आपल्याला मग नफा किती मिळणार होता, विकली कितीत 1200 रुपयात. मग 1000 रुपयातून आणली, 1200 रुपयात विकली म्हणजे 200 रुपये आपल्याला काय झालेला आहे, इथं नफा झालेला आहे. म्हणजे आपण सांगू शकतो की 200 रुपये म्हणजेच किती, 20% आणि 1200 रुपये म्हणजेच किती, 50%. हे डिस्काउंट आहे, हे प्रॉफिट आहे. लक्षात येते का तुमच्या? ओके, आता पुढचा जो सूत्र आहे, याच्यानंतरचा जो सूत्र आहे तो अत्यंत महत्त्वाचा सूत्र आहे. बघा, हे कळलं का तुम्हाला? काय, जेव्हाही तुम्हाला नफा दिलेला असेल आणि सूट दिलेली असेल, हे दोन्ही दिलेलं असेल आणि छापील किंमत हे काढायला म्हटलं तर मग काय करायचं आहे, छापील किंमत बरोबर खरेदी किंमत गुणिला 100 अधिक नफा छेदात 100 वजा सूट. ओके, आता जो 24वा सूत्र आहे बा, 23वा आहे, हे 22वा होता, 22वा होता. आता येणार आहे 23वा सूत्र आहे बा. हे पण आपण काय करणार आहे, छापील किंमत वरूनच काढणार आहे. 23वा छापील किंमत बरोबर खरेदी किंमत गुणिला 100 वजा तोटा, टक्के तोटा छेदात टक्के सूट. बघा, तोच आहे, फक्त काय बदलला, इथं नफा होता, इथं प्लस होता, इथं आपण काय केलेलं आहे, फक्त मायनस केलेलं आहे. तुम्हाला सांगितलेलं आहे की सूट असो किंवा तोटा असो, त्यातच काय होणार आहेत, वजा होणार आहेत. आलं लक्षात? मग आपण आता प्रश्न, याच्यावरचा एक प्रश्न देतो बघा तुम्हाला. तोटा आणि सूट. एका दुकानदाराने 1000 रुपयाची वस्तू खरेदी केली, तोटा 20% झाला आणि सूट त्याला 50% मिळालेली आहे. तोच आहे, पहिले नफा होता 20%, आता काय तोटा झाला 20%. बाकी सेम उदाहरण आहे. बघा, 1000 रुपयात त्याने वस्तू आणलेली आहेत, CP झालेली आहेत. आता त्याला 50% काय झालेला आहे, त्याला सूट मिळालेली आहे, डिस्काउंट मिळालेला आहे. 20% त्याला पहिले नफा होता, पण आता काय याच्यात तोटा आहे. ओके, 20% काय याच्यात तोटा आहे. आता हे कसं सोडवायचं आहे, मग आपल्याला काय म्हणते ते, छापील किंमत किती होती म्हणजेच काय, प्रिंटेड प्राइस किती होता ते काढा म्हणते. मग काय करायचं आहे, सूत्र आहे आपल्याजवळ. बघा, जर 50% सूट मिळत आहे, लक्ष द्या, 50% सूट मिळत आहे म्हणजेच डिस्काउंट किती मिळत आहे, 50%. म्हणजेच आपण खरेदी केली किती, 1000वर, म्हणजेच ती वस्तू असणार बघा 2000 रुपयाची. तेव्हा कुठे जाऊन आपल्याला काय होणार आहेत, 50% सूट मिळणार आहे. 50% सूट मिळाली म्हणून आपण 1000 रुपयात खरेदी केली, म्हणजेच ती वस्तू असणार 200 रुपयाची. आता ती खरेदी केली आपण, तर आपला तोटा किती झाला, 20% तोटा झाला. बघा, आता असे प्रश्न सॉल्व करीत असताना खरेदी किंमत किती आहे, 1000 रुपये, 1000 रुपये लिहून टाका, गुणिला 100 वजा 20% छेदात डिस्काउंट आहे 100 वजा 50. आता याची वजा बाकी करू म्हणजे किती होणार, 50 छेदात 1000 गुणिला 100 मधून 20 गेले म्हणजे 80, 1 1 0 कटला, 5 1 5, 5 2 10 म्हणजेच 8 2 16 आणि हे 2 शून्य याच्यावर देऊन टाका. म्हणजे 1600 रुपये त्याने काय ठेवली होती, ती वस्तूची प्रिंटेड प्राइस ठेवली होती, छापील किंमत ठेवली होती 1600 रुपये. तेव्हा ते आपण काय केलेलं आहे, ती वस्तू घेतलेली आहे 1000 रुपयात, 50% आपल्याला सूट मिळालेली आहेत. 1600 रुपयात काय होती ती, 1600 रुपये त्या वस्तूची किंमत होती, 50% आपल्याला सूट मिळाली म्हणजेच किती, 600 रुपये आपल्याला सूट मिळालेली आहे. ओके, आता आपल्याला तोटा झालेला आहे किती, 20% तोटा झालेला आहे, कारण आपण ती खरेदी केली किती, 1000 रुपयावर. आलं लक्षात? तर असं प्रश्न असे सॉल्व करायचे आहे छापील किमतीचे. लक्षात आलं का? पुढचा सूत्र बघू आता. 24वा सूत्र आहे बघा, एकूण 27 सूत्र आहे. बघा, पुढचा सूत्र आहे, सूत्र 24 आहे बघा. छापील किंमत भागीला खरेदी किंमत बरोबर 100 अधिक टक्के नफा छेदात 100 वजा टक्के सूट. याच्यामध्ये बघा तुम्ही याला काय काय काढू शकता.
तुम्ही बघा छापील किंमत सुद्धा काढू शकता आणि तुम्ही खरेदी किंमत सुद्धा काढू शकता. जर तुम्हाला 1, 2, 3 गोष्टी दिलेल्या असेल तर ही चौथी गोष्ट तुम्ही काढू शकता, किंवा 1, 2, 3 ह्या 3 गोष्टी दिलेल्या असेल तर तुम्ही ही चौथी गोष्ट काढू शकता. म्हणजे कोणत्याही 3 गोष्टी याच्यात दिल्या तर आपल्याला चौथी गोष्ट काढता येते. आला का लक्षात? बघा एक उदाहरण देतो, त्या उदाहरणाद्वारे तुम्हाला समजून जाईल, कारण बेसिकच घेणार आहोत आपण सगळा. एक वस्तूच्या छापील किमतीवर 10% सूट देऊनही एक विक्रेता 20% नफा मिळवितो. म्हणजे 10% सूट जरी दिली तरी त्या बुवाला 20% काय होते? नफा होते. म्हणजेच काय? प्रॉफिट होते. आला का लक्षात? नफा मिळवितो जर त्या वस्तूची खरेदी किंमत 600 रुपये असेल. काय म्हणते? खरेदी किंमत 600 रुपये असेल तर छापील किंमत सांगा म्हणते. काय म्हणते? छापील किंमत सांगा. आता इथे नफा दिलेला असेल, कधी कधी तोटा देऊ शकता इथे. ओके. एक वस्तू जर 600 रुपयाची असेल, छापील किंमत काढा म्हणते. काय म्हणते? छापील किंमत काढा म्हणते, म्हणजे प्रिंटेड प्राइस काढा म्हणते. ओके. 600 रुपये वस्तूची खरेदी केलेली आहेत आपण, तेव्हा आपल्याला 20% काय मिळालेलं आहे? नफा मिळालेला आहे. आणि 10% आपल्याला काय मिळालेलं आहे? डिस्काउंट मिळालेला आहे. आलं लक्षात? आता असे प्रश्न सॉल्व करीत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा, काय करायचं आहे तर छापील किंमत काय दिलेला आहे आपल्याला, जर डिस्काउंट आणि नफा आहे दोन्ही दिलेला असेल आणि खरेदी किंमत दिलेली असेल तर हा सूत्र वापरायचा आहे. काय आहे? छापील किंमतीचा X किंवा PP घेऊ आपण. ओके. आणि खरेदी किंमत किती आहे? 600 रुपये आहे बा. बरोबर 100 अधिक नफा किती आहेत? 20% आहेत. छेदात सूट किती आहे? 10% सूट आहे. ओके. हा सोडू आता आपण. बघा आता 100 अधिक 20 म्हणजे किती होणार? 120. छेदात 100 वजा 10 म्हणजे किती होणार? 90. बरोबर. PP छेदात 600. 1 0 कटला, 1 0 कटला, 3 त्रिक 9, 3 दोन्ही 6, हे 20 देऊन टाकले याला. आता 3 एका 3, 3 चूक 12. आता 40/1 बरोबर PP छेदात 20. तिरपा आहे, रेषेत आहे, म्हणजेच गुणाकार होणार. 4 दोन्ही 8 म्हणजेच 8 आणि हे 2 शून्य देऊन टाका. म्हणजेच PP म्हणजे प्रिंटेड प्राइस बरोबर 800 रुपये. तर आपण म्हणू शकतो की त्या वस्तूची प्रिंटेड प्राइस असणार 800 रुपये. 800 रुपये त्या भावाने किमती ठेवली असेल आणि दिली किती आपल्याला? 600 रुपयात. म्हणजे 200 रुपये आपल्याला काय दिलेले आहे? त्यावर सूट दिलेली आहे, डिस्काउंट दिलेला आहे. जर डिस्काउंट असेल इथं 200 रुपये म्हणजेच 10% त्याने काय केलेलं आहे? डिस्काउंट दिलेला आहे. आता प्रॉफिट किती? खरेदी किंमत किती आहे? 600 चे आणि किती टक्के आहेत? 20. बरोबर किती? म्हणजे छेदुनी 12 म्हणजे 120 रुपये आपल्याला काय आलेला आहे? नफा मिळालेला आहे, असं आपण इथं म्हणू शकतो. आलं का लक्षात? ओके. आपला उत्तर कोणता आहे? फक्त आपला उत्तर आलेला आहे बघा 800 रुपये एवढाच उत्तर होता आपला. हे आपण नफा काढलेला आहे. पुढचा जो सूत्र आहे ते सूत्र बघू. बघा सूत्र क्रमांक 25. बघा आता सूत्र क्रमांक आहे आपला 25 आणि याच्यात काय म्हणते बघा. याच्यात नफा तोटा, याच्यामध्ये भागीदारी, जर तुम्ही हा चॅप्टर पाहिला असेल आपला भागीदारी किंवा पार्टनरशिप, त्याच्यात जो सूत्र वापरलेले होते ते सूत्रांचा सुद्धा इथं काय समावेश येतो. बघा बघा 25 सूत्र आहे. काय म्हणते? नफ्याचे गुणोत्तर बरोबर भांडवलाचे गुणोत्तर गुणिला मुदतीचे गुणोत्तर. हा सूत्र आहे बघा, जर नफ्याचे गुणोत्तर आपल्याला काढायचे असेल तर. एक एक्झाम्पल देतो जेणेकरून तुम्हाला समजायला पाहिजे. बघा काय म्हणते. 3 महिन्यांसाठी A व B यांनी 20,000 रुपये व 30,000 रुपये टाकले तर होणाऱ्या नफ्याचे गुणोत्तर कसे होणार? होणाऱ्या नफ्याची वाटणी कोणत्या गुणोत्तराच्या नुसार होणार आहेत? बघा 3 महिन्यांसाठी A व B यांनी काय केलेले आहे? प्रत्येकी 20,000 रुपये व 30,000 रुपये एका व्यवसायात गुंतवलेले आहेत. आता जो नफा होणार आहे तो नफ्याची वाटणी यांनी कोणत्या गुणोत्तराच्या नुसार करायची आहे, किंवा त्या होणाऱ्या नफ्याचे गुणोत्तर काय आहे बुवा? मग काय करायचं आहे? गुणोत्तर समजते का तुम्हाला? गुणोत्तर म्हणजेच बघा, गुणोत्तर म्हणजेच काय? भागिले. म्हणजेच बघा समजा 10 तुम्ही किती टाकले? समजा 10 रुपये टाकले आणि मी टाकले 20 रुपये. आता याचा गुणोत्तर काढायचा आहे, म्हणजे काय होणार? भाग द्यायचा आहे. शेवटी अशी संख्या यायला पाहिजे की ज्याला भाग जायला नाही पाहिजे.
ओके, आता हे काय आहे, हे गुणोत्तर आलेलं आहेत. आता याच्यानुसार आपल्याला वाटणी करणार आहेत. मग आणि जर तुम्ही 10 रुपये टाकले आणि मी 20 रुपये टाकले आणि जर 2-3 वर्षानंतर आपल्याला एकूण नफा झाला समजा आपल्याला 900 रुपये, एकूण नफा झालेला आहे आपल्याला 900 रुपये. तुम्ही 10 रुपये टाकले, मी 10 रुपये टाकले, एक व्यवसाय सुरू केला, नंतर आपल्याला 900 रुपये नफा झाला. आता याची वाटणी कशी करणार तुम्ही? म्हणून काय करतात, तर याचे पहिले गुणोत्तर काढतात, जे रक्कम आहे ती वजा केले. आता किती महिन्यांसाठी? एक वर्षांसाठी, इथं पण 1 वर्षांसाठी. म्हणजेच काय, तर 1 वर्षांसाठी टाकलेला आहेत, मग भाग दिला 1/2. आता हे काय गुणोत्तर आहेत. आता यानुसार नफा वाटायचा आहे, यांची बेरीज करायची आहे. किती येणार? 3. मग याला 3ने भागायचं आहे. 3 एका 3, 3 त्रिक 9, म्हणजेच किती? 300. म्हणजेच किती? तर 300 म्हणजेच काय, एक गुणोत्तर. म्हणजेच यांचा 1 आहे, म्हणजेच काय 300 भेटणार. आणि यांचे किती आहेत? 2 आहे, म्हणजेच किती भेटणार यांना? 600 रुपये. म्हणजेच एकूण किती होणार? 900 रुपये नफा होणार, हे होणार आहेत. नफा आला का? लक्षात आला का थोडाफार की भागीदारी काय, गुणोत्तर कशाला म्हणतात? जरी आला नसेल तरी आपण याच्यावर एक भागीदारी किंवा पार्टनरशिप प्लेलिस्टवर तुम्ही जा, तिथं आपण याच्यावर 20-23 व्हिडिओ टाकलेले आहेत भागीदारी चॅप्टरवर. संपूर्ण चॅप्टर आपण शिकवलेलं आहे. ओके, तरी तुम्हाला लक्षात आला असं मी गृहीत धरतो. आणि बघा आता, बघा 3 महिन्यांसाठी मग काय करायचं आहे? भांडवलाचे गुणोत्तर म्हणजेच किती आहेत? 20,000 गुणिला 3, हे झाला आपला एचा, ओके, गुणोत्तर. हे झाला बीचा, 30,000 गुणिला 3. बीने पण 3 महिन्यांसाठी टाकला. आता गुणोत्तर काढू. बघा याचा गुणोत्तर काढायचा आहे, भांडवलाचा गुणोत्तर गुणिला मुदतीचा गुणोत्तर. हे असं आहे बघा, एचा आहे 20,000 रुपये आणि बीचा आहे 30,000 रुपये गुणिला 3 महिन्यांसाठी. 3, याचा पण 3. ओके, हे याला भाग दिला म्हणजेच काय आलेला 1, म्हणजेच काय समान वेळ आहे, म्हणजेच धरायचं काम नाही. आता याला धरू आपण 4 शून्य काटले, 4 शून्य काटले, 2-3. म्हणजे आपण म्हणू शकतो की 2-3 आणि 1-1, म्हणजेच काय याचा 1 गुणिला 3, 3-2 असा सुद्धा लिहू शकतो. म्हणजे शेवटी या 1ला काही व्हॅल्यू नाही. हे 2-3 हे काय आलेलं आहेत, यांचा नफ्याचे गुणोत्तराचे प्रमाण आलेले आहेत. फक्त हा लक्षात ठेवा, सूत्र खूप कमी येणार आहेत, कारण परीक्षेत खूप भरपूर वेळेस विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे. ओके, याच्यावर प्रश्न भरपूर वेळेस विचारण्यात येतात. आता सूत्र 26 बघू. बघा आता पुढचा सूत्र आहे बघा 26. याच्यानंतर शेवटचा आहे 27 सूत्र. याच्यानंतर आपण बघणार आहोत आणि आपले सूत्र समाप्त होणार आहेत. बघा काय म्हणते, कॅरेक्टरचा नफा बरोबर कॅरेक्टरची रक्कम गुणिला एकूण नफा छेदात एकूण रक्कम. म्हणजे जर तुम्हाला एकूण नफा दिलेला असेल, एकूण रक्कम दिलेली असेल आणि तुम्हाला विचारला आणि एका विचारला असेल की ए बी पैकी एचा नफा किती आहे, असं जर प्रश्न असेल. बघा एक प्रश्न आहे बघा, प्रश्न दिल्यावर तुम्हाला कळणार आहे सूत्र काय. सीता आणि महेश यांनी 15,000 रुपये व 25,000 रुपये टाकून एक व्यवसाय सुरू केला. काय 15,000 रुपये आणि 25,000 रुपये टाकून काय केलेला आहे, एक व्यवसाय सुरू केलेला आहे सीता आणि महेश यांनी. ओके, एक व्यवसाय सुरू केलेला आहे. त्यांना 16,000 रुपये नफा होतो. 1 वर्षानंतर त्यांना 16,000 रुपये काय होतो, नफा होतो. तर यामध्ये सीताचा नफा किती आहे, यामध्ये जो सीता आहे त्याचा नफा किती आहे असं म्हणते. बघा 1 वर्षासाठी केलेला आहे, वेळ समान देणार तुम्हाला. दोन्ही जे आहेत दोन्हींची वेळ तुम्हाला समान देणार आहेत आणि तुम्हाला प्रश्न विचारणार आहेत की सीतेचा नफा किती आहे किंवा एका कॅरेक्टरचा नफा किती आहे. मग काय करायचं आहे, तर सर्वात अगोदर सीतेचा विचारलेला आहे, म्हणजे सीतेची रक्कम किती होती 15,000 रुपये गुणिला एकूण नफा किती मिळालेला आहे 16,000 रुपये छेदात एकूण रक्कम किती आहेत, म्हणजेच एकूण गुंतवणूक केलेली रक्कम किती आहे, म्हणजे 15 आणि 25 म्हणजे 15,000 आणि 25,000 म्हणजेच किती, तर 40,000 रुपये. ओके, बघा 25 आणि हे 15 किती झालेले 40
आणि हे 3 शून्य आणि हे वरचा म्हणजेच किती 40,000 रुपये लिहिलेले आहेत. ओके, हे 4 शून्याला हे 4 शून्य कट झालेले आहेत. 4 एका 4, 4 चूक 16 म्हणजे 400, 15 चूक 60, हे 60 आणि हे 2 शून्य देऊन टाकले म्हणजेच किती आलेले आहेत 6,000 रुपये आलेले आहेत. म्हणजे आपण म्हणू शकतो की सीता जी आहे त्याचा जो नफा होणार आहे या वाटणीमध्ये, तर त्याचा नफा होणार आहे बघा 6,000 रुपये. आलं का लक्षात? आता याच्यानंतरचा जो राहिलेला आहे सूत्र 27वा तो आपण बघणार आहोत. बघा हे शेवटचा सूत्र आहे, सूत्र क्रमांक 27वा आहे आणि अत्यंत महत्त्वाचं आहे कारण परीक्षेत याच्यावर भरपूर प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. 27वा आहे, शेवटचा आहे. बघा काय, नफा किंवा तोटा जर काढायचा असेल आणि बरोबर नफा किंवा तोटा झालेला आहे, किती नफा झालेला आहे किंवा किती तोटा झालेला आहे हे जर काढायचं असेल आणि जर प्रश्नात सेम चेंज असेल, ते काय आहे मी सांगतो तुम्हाला नंतर, सेम चेंज असेल आणि तर किमतीतील फरक काढायचा आहे आणि त्याला 2 ने भागायचा आहे. ओके, म्हणजे सरळ सरळ किमतीतील फरकाला अर्धा करायचा आहे. बघा काय सेम चेंज म्हणजेच काय, तर बघा जेवढा नफा होणार आहे तेवढा तोटा होणार आहे, यालाच काय म्हणतात सेम चेंज म्हणतात. जेवढा नफा होतो तेवढा तोटा होतो. म्हणजेच बघा एक उदाहरण देतो जेणेकरून तुम्हाला समजलं पाहिजे. बघा अजयने एक वस्तू 290 रुपयास विकल्यामुळे, 290 रुपयास विकल्यामुळे अजयने, ओके, एक वस्तू विकल्यामुळे म्हणजेच काय SP, जेवढा तोटा होतो तेवढाच नफा होतो, जेवढा नफा होतो तेवढाच तोटा होतो. म्हणजेच काय इथं नफा म्हणजेच काय प्रॉफिट अँड लॉस हे काय समान आहे, समान सारखे आहे. म्हणजे जर 10 रुपये नफा होत असेल तरी 10 रुपये तोटाच होतो. म्हणजे 20% नफा होत असेल तर 20% नफा तोटा होतो. असा जेवढा नफा होतो तेवढा तोटा होतो, यालाच काय म्हणतात सेम चेंज म्हणतात. आलं का लक्षात? भरपूर प्रश्न तुम्ही पाहिले असाल सेम चेंजचे की जेवढा नफा होतो तेवढा तोटा होतो. तर अजयने 290 रुपयास एक वस्तू विकली तर जेवढा नफा होतो तेवढा त्याला काय होतो तोटा होतो. तर ती वस्तू त्याने 330 रुपयास विकल्याने, 330 रुपयास विकल्यामुळे जेवढा तोटा होतो तेवढाच नफा, म्हणजेच 290 रुपयास जी त्याने वस्तू विकली तर जेवढा त्याला तोटा होतो, ती 290 रुपयास ती वस्तू विकली तर जेवढा त्याला तोटा होतो, तर जर त्याने ती वस्तू 330 रुपयास विकली तर त्याला तेवढाच काय होतो नफा होतो, म्हणजेच काय होतो प्रॉफिट होतो. तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती आहे? बघा काय म्हणते, त्या वस्तूची खरेदी किंमत किती आहे. म्हणजे इथं नफा तोटा समान आहे, म्हणजे त्या वस्तूची काय म्हणते ते खरेदी किंमत किती आहे. मग काय करायचं आहे बघा, खरेदी किंमत काढायची आहे. ओके, सेम चेंज दिलेला आहे, खरेदी किंमत काढायची आहे. तुम्ही म्हणणार नफा तोटा काढायचा सूत्र आहे, याच्यात खरेदी किंमत काय काढायची आहे. तर बघा याच्यात आपल्याला खरेदी किंमत किंवा नफा किंवा तोटा किती झालेला आहे ते काढा म्हणते. मग काय करायचं आहे, सेम चेंज आहे, विक्री किंमत दिलेली आहे. तर काय करायचं आहे, तर दोन्ही किमती आहेत 290 अधिक 330 बरोबर काय होणार आहेत बघा 0, 12, 5 आणि 1 6 आणि छेदात 2, 2 त्रिक 6, 2 1 2 म्हणजेच 310 आणि 310 रुपये एवढा काय झालेला आहे, त्याला किमतीतील फरक म्हणते ना ते. किमतीतील फरक काढू बघा, आपण बेरीज केली होती. 330 वजा 290 0 आणि त्यानंतर 9 10 11 12 13 4 1 0 घटला म्हणजे 40 आणि जे 40/2 म्हणजेच किती 20 रुपये किंवा 20% काय झालेला आहे त्याला. तर याला तुम्ही काय म्हणू शकता, समान तोटा किंवा नफा सुद्धा म्हणू शकता. नफा किंवा तोटा आहे बा आहे. मग काय करायचं आहे, तर खरेदी किंमत काढा म्हणते ना. मग खरेदी किंमत किती आहे याची 220. मग काय करायचं आहे 220 मध्ये विकला म्हणजेच 290 आहे ना, 290 अधिक 20 बरोबर काय होणार आहेत 30 म्हणजे 310 होणार आहेत. म्हणजेच 310 रुपये हे काय त्याची खरेदी किंमत आहे. आलं का लक्षात? जेवढा नफा होतो तेवढा तोटा होतो. अत्यंत महत्त्वाचं सूत्र आहे, खूप आपल्या कामी येणार आहेत. आलं का लक्षात तुमच्या? आता हे झाले आपले सूत्र किती आहे 27 सूत्र झालेले आहेत.
बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण 27 सूत्र पाहिलेले आहेत. त्या 27 सूत्रांमध्ये हा सगळा नफा तोटा हा चॅप्टर आहे. आता काही महत्त्वाच्या नोट्स आहेत, काही महत्त्वाच्या याच्याबद्दल माहिती आहे, बेसिक माहिती आहेत जे आपल्याला माहीत असायला पाहिजे. बघा थोडक्यात आहे, सांगतो तुम्हाला. बघा कधीही प्रश्नात, कधीही जर नफा तोटाचा जर प्रश्न पडला परीक्षेत आणि जर त्या प्रश्नात जर रुपये किंवा पैसे यांची चर्चा नसेल, फक्त वस्तूंची चर्चा असेल, फक्त आणि फक्त वस्तू असेल. जसा एक बघा, 20 पुस्तकांची विक्री किंमत ही 30 पुस्तकांच्या खरेदी किमती इतकी आहे, तर त्या व्यवहारात टक्के नफा किती झाला किंवा टक्के तोटा किती झाला हे काढा असं म्हटला तर आपले पोरं काय करतात बघा. 20 रुपये हे काय आहे, विक्री किंमत आहे म्हणजे SP, आणि 30 रुपये हे काय आहे, CP. ओके, मग पोरं काय करतात, हे नफा किती झालेला आहे बा, जर आपण 30 रुपयामध्ये खरेदी केला आणि 20 रुपयामध्ये विकून टाकला म्हणजेच काय आहे, आपल्याला आलेला आहे तोटा. म्हणजे किती आलेला आहे, 10 टक्के तोटा समजा, 10 रुपये तोटा समजा बा, 10 पुस्तकांचा तोटा समजा. मग काय करतात, 10 पुस्तकांचा तोटा गुणिले 100 छेदात आणि SP. कारण तुम्हाला मी म्हटलेलं आहे पहिलेच की टक्के नफा किंवा टक्के तोटा किंवा टक्के सूट हे कशावर काढू शकतो आपण, हे तिन्ही गोष्टी जर आपल्याला काढायचे तर आपण कशा काढतो, तर CP वर काढतो. नफा किंवा तोटा किंवा सूट गुणिला 100 असं करतो. मान्य आहे तुम्हाला. आता तुम्हाला सांगितलेलं आहे, मग तुम्ही काय करणार, काही डोकं लावणार नाही. तुम्ही काय म्हणणार, 30 रुपयामध्ये जर खरेदी केले आणि 20 रुपयामध्ये विकलं म्हणजेच आपल्याला तोटा किती झाला वा, 10 रुपये आपल्याला तोटा झालेला आहे असं तुम्ही मग काय करणार, तर सारे डायरेक्ट काय करणार तुम्ही, 10 गुणिले 100 छेदात CP म्हणजेच काय, कॉस्ट प्राईस म्हणजे काय, खरेदी किंमत. कारण तुम्हाला म्हटलेलं आहे नफा तोटा किंवा सूट हे काय, टक्के सूट हे काय, खरेदी किमतीवर निघते. मग तुम्ही काय करणार, एक काढणार म्हणजे 100 छेदात 3 एवढा झाला तुमचा टक्के तोटा. निश्चितच तोटा होणार आहेत कारण 30 खरेदी केले आणि 20 विकले. अरे बुवा, याच्यात काय लक्ष द्या, असे प्रश्न पडले म्हणजेच याच्यात पहिले पाहायचं आहे की नफा टक्के तोटा किंवा टक्के सूट किंवा टक्के नफा काढायचा असेल तर प्रश्नात रुपयाची चर्चा आहे का, पैशाची चर्चा आहे का, पैसे म्हटलेलं आहे का, नाही. याच्यात म्हटलेलं आहे की जेवढ्या वस्तू आणल्या तेवढ्या वस्तू विकल्या आणि जेवढ्या वस्तू आणल्या, जेवढा तोटा होतो वस्तू आणायला तेवढाच वस्तू विकायला सुद्धा, वस्तू जेवढ्याची आपण वस्तू आणली तेवढ्याचीच आपण काय केलेली आहे, विकलेली आहे. तर त्या व्यवहारात नफा झाला की तोटा. आता मला सांगा, इथं रुपये म्हटलेला आहे का, नाही, पुस्तक म्हटलेलं आहे. म्हणजेच बघा असे प्रश्न समजून घ्या. आता डीपमध्ये सांगतो. 20 पुस्तक त्याने काय केलेलं आहे, विक्री किंमत समजा त्याने काय केलेलं आहे, 100 रुपयात त्याने काय केलेलं आहे, 20 पुस्तक आणलेले आहे बुवा. आणि 30 काय म्हणते, 20 पुस्तकांची विक्री किंमत ही 30 पुस्तकांच्या खरेदी किमती इतकी आहे. म्हणजे पहिला जो स्टेटमेंट आहे याचा अर्थ काय होतो की एकच किंमत आहे, काय, एकच किंमत आहे. 20 पुस्तकांची पण 100 रुपये किंमत आहे आणि 30 पुस्तकांची किंमत सुद्धा 100 रुपये आहे. आलं का लक्षात. 20 पुस्तक जर तुम्ही खरेदी केले आणि 30 पुस्तक जर तुम्ही विकले, सॉरी इथं 20 पुस्तक जर तुम्ही विक्री केली आणि 30 पुस्तक जर तुम्ही खरेदी केली म्हणजेच तुम्ही काय केलं आहे, 100 रुपयाला 30, समजून घ्या फक्त की 100 रुपयाला तुम्ही 30 पुस्तक खरेदी केले आणि 100 रुपयाला जर तुम्ही 20 पुस्तक विकून टाकले म्हणजेच तुम्ही आणले होते 100ला 30 आणि विकले 100ला 20. इथं मला सांगा आता नफा झाला की तोटा झाला. 100ला 30 मिळाले आणि 100ला 20 विकू गेले. तुमचे 100 रुपये तुम्हाला मिळालेले आहेत. परत किती विकायला पाहिजे होते, 30 विकायला पाहिजे होते बा. 30 पुस्तक विकायला पाहिजे होते 100ला, तेव्हा तुम्हाला तुमचे 100 रुपये भेटायला पाहिजे होते. पण इथं काय 20 पुस्तकच विकले आणि तुमचे 100 रुपये तुम्हाला मिळून गेले. मग उरले किती 10 पुस्तक. आता मला सांगा याच्यात तुमचा तोटा आहे का नफा आहे. निश्चितच तुमचा नफा आहे कारण तुम्हाला 100 रुपये तुमचे मिळालेले आहेत. परत हे जे 10 पुस्तक आहे ते एक्स्ट्रा तुमच्याजवळ राहिलेले आहेत. जेवढ्यात तुम्ही खरेदी केले होते ती रक्कम तुम्हाला मिळालेली आहे. परत ती वस्तू आधी तुमच्याजवळ राहिलेली आहेत. ओके, मग तुम्ही काय करणार, तर इथं आपल्याला काय झालेलं आहे, नफा झालेला आहे. आला का लक्षात. अशा प्रश्न कसे सॉल्व करायचे आहे. मग 10 निश्चितच नफा झालेला आहे आपल्याला 10. मग नफा गुणिला 100 छेदात. आता जेव्हा ही लक्ष द्या तुम्ही, आता 10 पुस्तक
हे काय नफा झालेला आहे. पण कशावर झालेला आहे तुम्हाला? 30 पुस्तकांवर झालेला आहे का? नाही. तुमचे 20 पुस्तक विकले त्यामुळे तुम्हाला काय झालेलं आहे? 10 पुस्तक नफा झालेला आहे. 30 पुस्तक विकले 20 पुस्तक विकले त्यामुळे तुम्हाला 10 पुस्तक नफा झालेला आहे. म्हणजे तुमचा नफा कशावर निघलेला आहे? हे विक्री किमतीवर निघलेला आहे. आलं का लक्षात? मग विक्री किंमत घ्यायची, ज्याच्यावर नफा किंवा तोटा निघतो किंवा सूट येते तेच लिहायचं आहे खाली. आणि 101 कटला 2×5 म्हणजेच तुम्हाला 50 रुपये किंवा 50 काय म्हणजे टक्के ना, 50% तुम्हाला काय झालेला आहे? नफा झालेला आहे बुवा इथं. आता आला का तुमच्या लक्षात? तर नेहमी लक्षात ठेवा, एक नोट लक्षात ठेवा, कारण लाल पेना लिहिलेला आहे बघा त्यासाठीच. का बघा, जेव्हाही प्रश्नात तुम्हाला रुपयाची चर्चा नसेल केलेली, पैशाची चर्चा केली नसेल, फक्त म्हटलेलं असेल वस्तू दिसणार आहे तुम्हाला बघा, पुस्तकांची रुपये ऐकायच्यात, रुपये नाहीच, आणि नफा तोटा काढा म्हटलं तर मग काय काढायचं आहे? SP वर काढायचं आहे, सेलिंग प्राइस, विक्री किंमत याच्यावर काढायचं आहे, CP वर नाही काढायचं आहे. CP वर कधी काढायचं आहे? जेव्हा इथं रुपये असेल तेव्हा. लक्षात. आता दुसरी जी नोट आहे ती याच्यापेक्षाही अत्यंत महत्त्वाची नोट आहे बघा आता अत्यंत महत्त्वाची नोट आहे बघा. काही असे प्रश्न असतात की ज्याला सूत्र लागत नाही, त्याला काय लागते? मेथड लागते सोडवायला. बघा असाच एक प्रश्न आहे, बेसिकमध्येच येते हे पण. काही वस्तू 5 रुपयात 6च्या दराने खरेदी केली आणि 6 रुपयात 5च्या दराने विकली, तर टक्के नफा किंवा टक्के तोटा किती झालेला आहे ते काढा असं म्हणते. बघा काय म्हटलेलं आहे? काही वस्तू आहेत ते आपण 5च्या हिशोबानं 5 रुपयात 6 आणल्या आणि 6 रुपयात 5 विकल्या. ओके, म्हणजेच काय? SP आणि CP. म्हणजेच काय करायचं आहे? 5 गुणिला 5 इथं 6 गुणिला 6 वजा 5 गुणिला 5 छेदात जे वजा करायचं आहे तेच खाली लिहायचं आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. 5 गुणिला 5 आणि 100साठी टक्केसाठी 100ने गुणा करा. आता बघा 6 36 वजा 5 25 छेदात 5 25 गुणिला 100. 25 25 चूक 100 4 आलेले आहेत. आता काय करायचं? याची वजाबाकी करू. म्हणजेच किती? 36 मधून जर 25 गेले म्हणजेच किती आले? 11 गुणिला 4. ओके, आणि हे 44. तर आपण म्हणू शकतो की 44% हे काय? प्लसमध्ये आलेले आहेत, मायनसमध्ये आलेले नाहीत. कारण 36 मधून 25 आपल्याला 25 मधून 36 वजा करायचे नाहीत. आपण 36 मधून 25 वजा करायचे, मग काय होणार? प्लसमध्ये येणार. मग प्लसमध्ये आला याचा अर्थ काय होणार? नफा होणार आहे. मग आपण म्हणणार की नफा बरोबर 44% होणार आहेत. आला का लक्षात? जेव्हाही खरेदी किंमत आणि विक्री किंमत माहीत असेल आणि नफा आणि तोटा काढा म्हटलं तर अशी मेथड लावायची. पहिल्याची वस्तू, दुसऱ्याची किंमत. ओके, आणि जे वजा करायचं आहे तेच काय करायचं आहे? छेदात लिहायचं आहे. आता पुढची जो आहे याच्यापेक्षा अत्यंत महत्त्वाचा आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, शेवटची नोट आहे आणि यानंतर आपला बेसिक समाप्त होणार आहेत आणि नंतर आपण कोणत्या? तर आपण प्रकार घ्यायला सुरुवात करणार आहोत नफा तोट्याची. ओके, या 2 नोट लक्षात ठेवा बघा, अत्यंत महत्त्वाचे आहे. पहिली नोट काय म्हणते बघा? जेव्हाही 2 वस्तूंची विक्री किंमत समान असेल आणि सेम चेंज असेल तर नेहमी तोटा होणार आहे. हे पहिले पण सांगितलेलं आहे तुम्हाला. काय म्हणते? जेव्हाही 2 वस्तूंची विक्री किंमत म्हणजेच काय? SP दिलेली असेल आणि समान असेल, म्हणजे 2 वस्तू तुम्ही खरेदी केल्या, दोन्ही वस्तू समान किमतीच्या आहेत आणि तुम्ही खरेदी केल्या आणि त्याच्यावर विकल्यावर जेवढा नफा होतो तेवढाच तोटा तुम्हाला काय होते? खरेदी केल्यावर होतो, किंवा जेवढा विकला तेवढाच नफा किंवा तोटा होतो. हे काय? सेम चेंज आहे. तर अशा परिस्थितीत नेहमी काय होणार? तुम्हाला तोटा होणार आहे. नेहमी काय होणार? तोटा. आणि त्याचा सूत्र आहे बघा, लॉस बरोबर x वर्ग छेदात 100%. ओके, बघा कसं आहे याचा एक प्रश्न आहे आपल्याजवळ बघा. एका विक्रेत्याने 2 प्रकारच्या वस्तू प्रत्येकी 10,000 रुपयाच्या दराने विकले. काय म्हणते? एक विक्रेता आहेत, त्याने काय केलेलं आहे? 2 प्रकारच्या वस्तू आणल्या आहेत आणि त्या विकल्या आहेत. त्याने किती? 10,000 रुपयाच्या दराने. त्यापैकी एकावर त्याला 20% तोटा झाला, एक वस्तू विकली तर, आणि दुसरी वस्तू जर त्याने 10,000 रुपयामध्येच विकली तर त्याला किती? 20% नफा झाला आहे. म्हणजे तोटाही तेवढाच आणि नफाही तेवढाच. तर त्या पूर्ण व्यवहारात त्याला किती टक्के नफा किंवा किती टक्के तोटा झाला हे काढा म्हटलं तर नेहमी अशा प्रश्नात बघायचं आहे की CP दिलेला आहे की SP, म्हणजेच काय? विक्री किंमत दिलेली आहे की खरेदी किंमत दिलेली आहे? तर आपल्याला दिलेली आहे SP, म्हणजेच काय? विक्री किंमत. आणि पाहायचं आहे सेम चेंज आहे का? हो, जेवढा नफा होतो तेवढाच तोटा होतो. म्हणजे हे काय? सेम चेंज आहे. 20% नफा होतो, 20%च काय होतो? तोटा होतो. मग काय करायचं आहे? हा सूत्र लावायचा आहे. नेहमी तोटा होणार आहे. मग काय करायचं आहे? 1 चा वर्ग म्हणजेच
20चा वर्ग छेदात 100 बरोबर 400 छेदात 100 2 2 काट 4% तोटा. ओके 4% तोटा. आता पुढचा आहे बघा, दुसरी नोट आहे बघा, त्या प्रकारचीच आहे, फक्त इथं काय CP दिलेलं आहे, खरेदी किंमत दिलेली आहे. ओके बघा, जेव्हा ही दोन वस्तूंची खरेदी किंमत समान असेल आणि सेम चेंज असेल तर नेहमी काय होणार आहे, तेवढाही तोटाही होणार नाहीत आणि नफाही होणार नाही. नो प्रॉफिट नो लॉस. काय खरेदी किंमत दिलेली असेल फक्त. इथं काय होता, विक्री किंमत दिलेली होती तेव्हा काय होता, सेम चेंज होता आणि विक्री किंमत होती तेव्हा तोटा होणार होता निश्चितच. आणि सूत्र काय होता, तोटा बरोबर म्हणजेच काय, जेव्हा सेम चेंजचा वर्ग छेदात 100. ओके, पण इथं काय, इथं खरेदी किंमत दिलेली आहे, सेम चेंज आहेत, म्हणजेच काय होणार, नो प्रॉफिट नो लॉस होणार आहेत. बघा कसा, याचं एक उदाहरण आहे आपल्याजवळ बघा. अनारकली याने 5,000 रुपये, हे उदाहरण आपण घेतलेलं आहे बघा. अनारकली याने 5,000 रुपयाच्या प्रति घोड्याच्या दराने 2 घोडे खरेदी केले. 2 घोडे खरेदी केले त्याने, म्हणजेच काय, SP खरेदी म्हणजेच काय, CP म्हणजेच किती, 5,000 रुपयाच्या दराने 2 घोडे खरेदी केले. त्यापैकी एका घोड्याला त्याला 15% नफा मिळालेला आहे, तर दुसऱ्या घोड्यावर त्याला 15% तोटा मिळालेला आहे. म्हणजे सेम चेंज आहे, जेवढा नफा झालेला आहे तेवढा तोटा झालेला आहे. तर त्याला त्या व्यवहारात किती टक्के नफा झाला किंवा किती टक्के तोटा झाला हे काढा म्हटलं तर याचा उत्तर नेहमी काय असणार आहे, याला तोटाही झालेला नाहीत आणि याला नफाही झालेला नाहीत. नो प्रॉफिट नो लॉस. का, कारण खरेदी किंमत दिलेली आहेत आणि सेम चेंज आहेत. आणि वरी नेहमी तोटा होणार का, कारण विक्री किंमत दिलेली आहेत आणि सेम चेंज दिलेला आहेत. अलग लक्षात. आता याला हे उदाहरण सांगतो बघा तुम्हाला, याला अनारकलीला का नफा आणि का तोटा होणार नाहीत बघा. तुम्हाला सांगितलेलं आहे व्हिडिओ भागमध्ये, तरी पण सांगून देतो बघा. 5,000 रुपयामध्ये 5,000 रुपयांचे जर आणले आणि 20% जर काढले याचे आपण, तर 5,000चे जर 20% जर तुम्ही काढले तर बघा, दोन्ही 10 आणि 5 दोन्ही 10 आणि हे 2 म्हणजेच 1,000 रुपये याला काय झालेला आहे, नफा झालेला आहे. आणि जर 5,000 रुपयामध्ये दुसरा जर घोडा खरेदी केला, खरेदी केला तर तोटा होते, 20% तोटा होते. म्हणजेच 5,000चे 20% म्हणजे किती, 5 दोन्ही 10 आणि हे 2 शून्य देऊन टाका, 1,000 रुपये त्याला काय होतो, तोटा होतो. म्हणजे 1,000 रुपये नफा आणि 1,000 रुपये तोटा, म्हणजेच त्याला काय उरायला, त्या व्यवहारात काहीच नाही, म्हणजे नफाही व्हायला नाही आणि तोटाही व्हायला नाही. म्हणजेच काय, तर जेव्हाही त्या व्यवहारात सेम चेंज असेल, म्हणजे तोटा जेवढा असेल तेवढा नफा असणार, तर त्या व्यवहारात काय होणार आहे, नेहमी नफा होणार नाही आणि तोटा होणार नाही. केव्हा, जेव्हा खरेदी किंमत असेल, खरेदी किंमत आणि विक्री किंमत असेल. ओके, तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण व्हिडिओ भाग 4 बघितलेला आहे. याच्यानंतर व्हिडिओ भाग 5 येणार आहेत, नफा तोटा. आता बेसिक संपलेला आहे. व्हिडिओ भाग 5 मध्ये आपण डायरेक्ट प्रकार घ्यायला सुरुवात करणार आहोत. इथपर्यंत बेसिक होता. व्हिडिओ भाग 4 घेतलेले आहेत आपण, एका तासाचे व्हिडिओ भाग 4 घेतलेले आहेत. आता याच्यानंतर जो व्हिडिओ भाग येणार आहे, व्हिडिओ भाग 5वा, त्याच्यामध्ये आपण प्रकार घ्यायला सुरुवात करणार आहोत. तर जरी तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ आला की त्याचा नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर तुम्हाला सर्वात अगोदर मिळून जाणार. ओके, आणि जर निश्चितच तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. आणि आपली वेबसाईट पण आहे www.gadi834blogspot.com, याला पण तुम्ही भेट देऊ शकता. काही अडचण असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपला मोबाईल नंबर पण दिलेला आहे, त्याच्यात तुम्ही किंवा कमेंट करू शकता, त्याच्यात तुमच्या समस्या मांडू शकतात, ते आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न जरूर करू. ओके, धन्यवाद. ऐका कुठे चुकलात, कुठे चुकत आहात, आयुष्याची दिशा सापडत नाहीये, स्पर्धा परीक्षा म्हणजे काय हे अजूनही समजत नाही, MPSC ची तयारी कशी आणि कधीपासून करावी या किंवा यासारख्याच विविध विषयांवर सखोल मार्गदर्शनासाठी